इंदू आणि आदूने केली विठुरायाजवळ मागणी। गोपाळने घेतलेल्या निर्णयामध्ये इंदूने त्याची साथ न घेण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे आदूने व्यंकू महाराजांसमोर आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत। शाळेचं स्वप्न आणि विठूची वाडी सोडून मी गोपाळ सोबत नाही जाऊ शकत। तूच सांग मी काय करू। विठुराया, मला प्रमेलाशी लग्न नाही करायचंय। आदू, व्यंकू काका, माझं इंदूवर जीवापाड प्रेम आहे। लग्न करेन तर इंदू सोबतच। विठुराया, तूच पाठी राखायस, आता योग्य तो मार्ग दाखव। तर व्यंकू महाराजांनी निर्णयाचं काम विठुरायावर सोपवलं आहे। तर आता गोपाळ, इंदू आणि आदू यांच्या आयुष्यामध्ये काय नवीन वळण येणार आणि व्यंकू महाराज नक्की कोणाची साथ देणार हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील इंद्रायणी ही मालिका नक्की बघा आणि असंच एंटरटेनमेंट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्कर रिजनल याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।